खरा शिवभक्त तो असतो जो स्त्रियांची इज्जत करतो आणि प्रत्येक स्त्रीला आई किंवा बहिणी समान मानतो. तो असतो खरा शिवभक्त. आणि त्याला सांगायची गरज नसते की तो शिवभक्त आहे म्हणून, कारण जो अगदी मनापासून स्त्रियांचा आदर करतो ना, तोच खरा शिवभक्त असतो. आता कित्येक मुलांच्या हाती मुद्रेच्या अंगठ्या आहेत. असंच आमच्या इथे सकाळी एक मुलगा आला. त्याच्या हाती देखील ही अंगठी होती. मी त्याला विचारलं, तू ही अंगठी का घातली? तुला आवडते का अशी अंगठी घालायला? तो म्हणाला, नाही, मी शिवभक्त आहे ना म्हणून मी अंगठी घातली. मी म्हणाले, तू शिवभक्त आहे ना, मग तुझी ती मुद्रा पाठ असेल, मला वाचून दाखव बरं. तो म्हणाला, कशाला करायची पाठ? हातात अंगठी आणि गळ्यात लोकेट घातले की झालो ना मी शिवभक्त. अरे ज्या शिवमुद्रेचा तुम्हाला अर्थच माहित नाही, जी शिवमुद्रा तुमची पाठ नाही, जी शिवमुद्रा तुम्हाला वाचायला जात नाही आणि स्वतःला शिवभक्त म्हणता. भगवे आणते रक्त आम्ही शिवरायांचे भक्त असं म्हटल्याने कोणी शिवभक्त होत नसतो. खरा शिवभक्त तो असतो जो स्त्रियांचा आदर करतो. बरं मला सांगा, तुम्ही स्वतःला शिवभक्त म्हणताना मग रोज आपल्या आईचं दर्शन कोण घेते बरं? जाऊ द्या, रोज नाही पण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आईचं दर्शन कोण घेते? अरे जेव्हा आपल्या घरातली आई सुखी राहील ना, तेव्हाच देवळातील देवी सुखी होईल. अरे असे कितीतरी राजा होऊन गेले, असे कितीतरी बादशाह होऊन गेले, ज्या बादशाच्या दरबारात कितीतरी स्त्रिया नाचल्या, कितीतरी स्त्रियांनी नृत्य केले, पण जगाच्या पाठीवर असा एक राजा होऊन गेला ज्याच्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही किंवा एकाही स्त्रीने नृत्य केलं नाही. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांची जयंती आणि आपण सर्व आज त्यांच्या जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत. मला असा एक प्रश्न पडला आणि मला तो तुम्हाला विचारायचा वाटतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणायचे बरं? का म्हणायचे बरं? आपल्याला का नाही म्हणत? तुम्हाला आणि मला का नाही म्हणत बरं? कारण जो स्वतःसाठी जगतो ना तो माणूस असतो आणि जो रयतेसाठी जगतो ना तो छत्रपती असतो. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणायचे. प्रदीप चंद्र लेखे वर्धिष्ठ विश्ववंदिता शहा शिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोडणे, शौर्याला तोडणे, जो अथांग आहे त्या सागरा समान, त्याचे क्षत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या मराठी मनातला दगदगता स्वाभिमान आहे आणि काळीजाई सह्याद्रीचा ज्याला शंभूचा अभिमान, मराठ्याच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, जो मराठी मनातला भगवा संवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे आणि ज्यांच्या कुशीतून स्वराज्य स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. परमुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजी राजे, ज्यांचा इतिहास ऐकला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेल्या राज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर ते 10 पटीनं वाढवणारे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. आणि म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य करणारे संत तुकोबार आहे. शस्त्र समजून विद्या विभूतीच्या अभंगातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य करणारे संत नामदेव राय. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव साफ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं साफ करायचं, असे ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचणारे डॉक्टर करमवीर भाऊ पाटील. आणि मुलींना खऱ्या अर्थाने आज ज्यांच्यामुळे शिक्षण घेता आलं आणि माझ्यासारखी एक सामान्य मुलगी आज इथे उभी राहून बोलू शकते, त्या आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले, ज्याने प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावर आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वप्रथम मी या सर्व मानवांना अभिवादन करते. काही क्षण असे असतात की ते लक्षात राहत नाही, पण काही क्षण असे असतात की ते विसरू म्हणता आलं तरी विसरता येत नाही. आणि तसाच आजचा क्षण आहे. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. तोफेंची गडगडाट झाली. सनई चौघडे वाजू लागले आणि एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकपाळात दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला. दीनदलितांच्या तलवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला.
अरे माझा शुभा जन्मला, इतिहास घडवणारे आम्ही जन्मलो ना असे कधी, झुकवले त्या हिमालया, पुजतो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, पुजतो आम्ही सहन होणार नाही स्वराज्याची फरेब. जाती जिवंत हृदयात धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही आम्ही बलिदान त्या लाखो मावळ्यांचे. शंभूराजे आठवले की डोळ्यात पाणी येतं. आणि पाणीदारपणे उत्तर देणे काय असते आणि प्रत्युत्तर देणे काय असते हे शंभूराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवले. आणि म्हणूनच तर आपण छत्रपती संभाजीनगर हे शहर चालू केले. तुमची, माझी आणि आपल्या सर्वांची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हायचंय. आणि आज ते झालंय छत्रपती संभाजीनगर. पण नाव बदललंय, नावाबरोबर जबाबदारी सुद्धा बदलली ना. मग मला सांगा बहिणींनो, आज जर ऐकायला आलं की छत्रपती संभाजीनगर मध्ये एका स्त्रीला जाळून तिची हत्या करण्यात आली, ऐकायला बरं वाटणार आहे का? मग नाव बदललंय, नावाबरोबर जबाबदारी सुद्धा ना. मग आपण जर त्या शंभूराजाच्या नावाला खरा अर्थ दिला ना, तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवचरित्र होईल. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक शूर राजा होऊन गेला जो चरित्र संपन्न होता. शिवाजी महाराज हे शूर होते, वीर होते, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एक गुण होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक अलौकिक गुण होता, आणि तो अलौकिक गुण म्हणजे चरित्र संपन्न. आमच्या माराष्ट्राच्या मातीमध्ये इतका मोठा राजा जन्मला, इतका शूर राजा जन्मला, पण आमचा राजा आम्हाला कधी समजलाच नाही. आम्ही फक्त डॉल्बी डीजेवर नाचलो हो, आम्ही आमच्या राजाला डोक्यावर मिरवलं, पण कधी डोक्यात घेतलं का? हो? छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणते गुण होते? छत्रपती शिवाजी महाराजांकडे 2 गुण होते. त्यापैकी पहिला गुण म्हणजे चरित्र संपन्न म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करायचा हे छत्रपती शिवाजी महाराज पोटातूनच शिकून आले होते का हो? नाही, तर ते आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा. एकदा शिवाजी महाराज जसेच लहान होते आणि ते पडद्याआडून महिलेचे नृत्य बघत होते. हे आऊसाहेबांना कळाले. आऊसाहेब तडाक गेल्या आणि शिवरायाजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि त्यांच्या पाठीत धबाडकन एक धक्का टाकला आणि म्हणाल्या, राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही. तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. काय सांगितलंय का आईने आपल्या मुलाला की जा ठेकेदार व्हा म्हणून? नाही, काय सांगितलंय? राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. आज आपण बघतो कित्येक बायका आपल्या मुलाचं कौतुक करतात की आमचा मुलगा कोणाच्या आद्यात नाही, आमचा मुलगा कोणाच्या मध्यात नाही, कोणाच्या घरला जात नाही, कोणाच्या दारला जात नाही. काही चाटायचंय का तू? कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. मासाहेब जिजाऊ जर अशा म्हणल्या असत्या की आमचा शुभा कोणाच्या घरला जात नाही, आमचा शुभा कोणाच्या दारला जात नाही, आमचा शुभा कोणा शेजाऱ्याकडे जात नाही, आमचा शुभा कोणा पाजाऱ्याकडे जात नाही, मग तो अफजल खान त्याच्याकडे वाकून सुद्धा पाहत नाही, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का हो? सांगा ना. जर मासाहेब जिजाऊ म्हटल्या असत्या की आमचा शुभा कोणाच्याच घरला जात नाही, पण मासाहेब जिजाऊंनी काय सांगितलंय? मासाहेब जिजाऊंनी सांगितलंय, शुभा जा त्या अफजल खानाच्या पापाचा बदला याच मातीत गाडून घ्या. शुभा याच मातीत गाडून घ्या. हे सांगितलंय का आईने आपल्या मुलाला? आणि आपली आजची शुभा बघा ना. 2 मित्र रस्त्यावरून जात असताना एका मित्राची आई जात असते. दुसरा मित्र त्याच्या मित्राच्या आईला बघून म्हणतो, काय काकू, कशी आहे तब्येत बऱ्या आहात ना? आणि घरी याच म्हातारं खोकलू मोडतं, तर याला साधी औषधं आणून देता येत नाही. आजची इतकी दलिंदर पिढी आज या मातीत जन्माला आली. खरं तर कुणाची तरी बस रस्त्यावरून जात असते आणि त्या बसमधून 4-5 मुली उतरतात. तेव्हा त्या बसमधल्या मुलीला पाहून या बेण्याला वाटतं आपण तिच्याकडे बघून स्टाईल मारली पाहिजे. हे गाडीहून जात असताना रस्त्यावरून एक गाय जाते आणि त्या गायीला बघून आणि ती समोरची बस येत असते, त्यातून 4-5 मुली उतरतात. बेण्याला वाटतं आपण तिच्याकडे पाहून स्टाईल मारली पाहिजे. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गायीच्या, हे गाडीहून जातात त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गायीच्या पाया पडतं आणि घरी बाप सांगतो, जा आपल्या गोठ्यातल्या गायीला चारा टाक, मी नाही टाकत, जा. हे आपण असले काम करतो. म्हणजे काय करतो? दुसऱ्याच्या मायला इज्जत देतो आणि रस्त्यावरल्या गायीला नमस्कार करतो. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय ह्या 2 गोष्टींना आदर देतील ना, तेव्हा या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवचरित्र होईल.
तेव्हा या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवचरित्र होईल. रायगड, तुम्ही शिवाजी महाराजांचा रायगड बघितला का हो?